आज आपण इथे महाट्रान्सफरसाठी कॉस्ट अँड मॅनेजमेंटचे अकाउंट मिक्स 50 MCQ सॉल्व्ह करत आहे, जे तुम्हाला डेप्युटी मॅनेजर आणि UTCसाठी कामात येणार आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 7 व्हिडिओज बनवलेले आहेत, जे तुम्ही नाही बघितले असेल तर ते पण व्हिडिओज बघून घ्या, मीन्स ज्याच्याकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल. पूर्णच्या पूर्ण प्लेलिस्ट ऑलरेडी चॅनलच्या पेजवर दिलेल्या आहेत. ज्यांना ज्या प्लेलिस्टमध्ये बघायचं आहे त्या प्लेलिस्टमध्ये बघून व्हिडिओज तुम्ही बघू शकता. ठीक आहे. कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, ॲडव्हान्स अकाउंटिंग सगळ्याच प्लेलिस्ट ऑलरेडी गिवन दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की याच्यानंतर आपण थोडे मिक्स MCQज बघणार आहे जे डेप्युटी मॅनेजरसाठी राहणार आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचे मिक्स MCQज जे आपण 50 सॉल्व्ह करणार आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, इन मार्जिनल कॉस्टिंग प्रॉफिट इज इन्फ्लुएन्स्ड बाय विच फॅक्टर. बघा काय म्हटलं आहे, मर्यादात्मक खर्च प्रणालीत नफा कोणत्या घटकांवर अवलंबून असतो. तर बघा इथे ऑप्शन आहे, फर्स्ट व्हेरिएबल कॉस्ट युनिट ओनली, सेकंड फिक्स कॉस्ट ओनली, थर्ड सेल्स व्हॉल्यूम ओनली अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. तो आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबव, मीन्स वरील सर्व. ठीक आहे. व्हेरिएबल कॉस्ट, फिक्स कॉस्ट आणि सेल्स व्हॉल्यूम मीन्स फक्त प्रतिकूल चल खर्च, निश्चित खर्च आणि विक्री प्रमाण याच्यावर सुद्धा अवलंबून असतो. नेक्स्ट, सेकंड, contribution per unit is 50 rupees, PV ratio is 40% selling price of per unit is. बघा, प्रति युनिट योगदान 50 असून PV गुणोत्तर 40% आहे. विक्री किंमत प्रति युनिट किती. बघा ऑप्शन आहे 200, 125, 80, 150. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 125. 125 कसं, 50 डिवाइड बाय 0.4 म्हणजे 40%. तर किती येईल आन्सर 125. नेक्स्ट, थर्ड, मार्जिन ऑफ सेफ्टी इज 50,000, प्रॉफिट इज 20,000, व्हॉट इज PV रेशियो. बघा, सुरक्षिततेची मर्यादा 50,000 व नफा 20,000 आहे. तर PV गुणोत्तर किती. तर बघा ऑप्शन आहे 20%, 25%, 40%, 50%. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 40%. कसं, जर आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टी जर बघितलं तर मार्जिन ऑफ सेफ्टी इंटू PV रेशियो इक्वल्स टू काय येतो, प्रॉफिट. तर PV रेशियो आपल्याला दिलेला आहे, काढायचं आहे. तर 20,000 डिवाइड बाय 50,000 केले तर 40% आपल्याला काय येईल, इथे आन्सर येईल. नेक्स्ट, फोर्थ, EOQ फॉर्म्युला इज गिवन बाय आर्थिक ऑर्डर प्रमाणे मीन्स इक्विटी ऑफ. ठीक आहे. तर बघा काय आहे, सूत्र कोणते आहे बघा, रूट ऑफ 2CDH, रूट ऑफ 2CDH, रूट ऑफ CD डिवाइड बाय 2H अँड रूट ऑफ H डिवाइड बाय 2CD. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रूट ऑफ CD डिवाइड बाय H मीन्स वार्षिक मागणी इंटू ऑर्डर खर्च डिवाइड बाय साठवण खर्च. ओके. नेक्स्ट, फिफ्थ, इफ BEP सेल्स आर 2 लाख अँड PV रेशिओ 40%, फिक्स कॉस्ट इक्वल्स टू. बघा, जर BEP विक्री 2 लाख, PV गुणोत्तर 40% असेल तर निश्चित खर्च किती. बघा ऑप्शन आहे 80,000, 50,000, 1 लाख, 60,000. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 80,000. ठीक आहे. जर फिक्स कॉस्ट काढायचं असेल तर BEP इंटू PV रेशिओ करू, म्हणजे 2 लाख इंटू 0.4 मीन्स किती येईल 80,000. नेक्स्ट, सिक्स्थ, झिरो बेस बजेटिंग एलिमिनेट्स, शून्याधारित अर्थसंकल्पना कोणता खर्च काढून टाकते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट संक कॉस्ट, सेकंड पास्ट इनइफिशियन्सीज, थर्ड फिक्स कॉस्ट अँड फोर्थ अपॉर्च्युनिटी कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पास्ट इफिशियन्सी, मागील अकार्यक्षमता. ठीक आहे. प्रत्येक खर्च शून्यापासून नव्याने सिद्ध करावा लागतो त्याच्यामुळे. नेक्स्ट, सेवन्थ, आयडल कॅपॅसिटी कॉस्ट अराइज ड्यू टू, निष्क्रिय क्षमतेचा खर्च का होतो. बघा ऑप्शन आहे अंडर युटिलायझेशन, सेकंड ॲबनॉर्मल लॉस, थर्ड नॉर्मल लॉस अँड फोर्थ इफिशियन्सी गेन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अंडर युटिलायझेशन, कमी वापरामुळे. ठीक आहे. नेक्स्ट, 8, मशीन आवर्स रेट इज कॅल्क्युलेटेड, मशीन तास दर कसा मोजला जातो. तर बघा ऑप्शन आहे टोटल कॉस्ट डिवाइड बाय युनिट, सेकंड टोटल कॉस्ट डिवाइड बाय मशीन पर आवर्स, सेकंड टोटल कॉस्ट डिवाइड बाय ॲक्च्युअल आउटपुट अँड फोर्थ फिक्स ओव्हरहेड डिवाइड बाय मशीन आवर्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टोटल कॉस्ट डिवाइड बाय मशीन आवर्स. ठीक आहे. एकूण खर्च डिवाइड बाय मशीन तास. नेक्स्ट, 9, इफिशियन्सी रेशिओ फॉर्म्युला इज, कार्यक्षमतेचा गुणोत्तराचे सूत्र काय. तर बघा ऑप्शन आहे स्टँडर्ड टाइम फॉर ॲक्च्युअल प्रॉफिट डिवाइड बाय ॲक्च्युअल टाइम इंटू 100, सेकंड ॲक्च्युअल डिवाइड स्टँडर्ड टाइम इंटू 100, थर्ड स्टँडर्ड आउटपुट डिवाइड बाय ॲक्च्युअल आउटपुट डिवाइड इंटू टाइम इंटू 100 अँड फोर्थ आहे बजेट टाइम डिवाइड बाय ॲक्च्युअल टाइम इंटू 100. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट स्टँडर्ड टाइम फॉर ॲक्च्युअल आउटपुट डिवाइड बाय ॲक्च्युअल टाइम इंटू 100. ठीक आहे. नेक्स्ट, 10th,
इन ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग फॅसिलिटी सस्टेनिंग कॉस्ट आर. क्रियाकलाप आधारित खर्च पद्धतीत सुविधा निरंतर खर्च म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे अलोकेटेड टू प्रोडक्ट, सेकंड अलोकेटेड टू ॲक्टिव्हिटीज, थर्ड नॉट अलोकेटेड टू प्रोडक्ट अँड फोर्थ अलोकेटेड टू बॅचेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, नॉट अलोकेटेड टू प्रोडक्ट. उत्पादनांना वाटप होत नाही. ठीक आहे, हे उत्पादनाशी संबंधित नसल्यामुळे तो वाटप होत नाही. तसंच बघा अकाउंटसाठी डेप्युटी मॅनेजर किंवा यूडीसीसाठी प्रॅक्टिस सेट अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आन्सर विथ एक्सप्लेनेशन दिलेले आहे अकाउंट्स रिलेटेड. याची प्राइस आहे 100 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं परचेस तुम्ही करू शकता. नेक्स्ट 11, इन जॉईंट प्रोडक्ट कॉस्टिंग फिजिकल युनिट मेथड इग्नोर. संयुक्त उत्पादन खर्च पद्धतीत भौतिक युनिट पद्धत दुर्लक्ष होते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट जॉईंट कॉस्ट, सेकंड सेल्स व्हॅल्यू, थर्ड स्क्रॅप व्हॅल्यू अँड फोर्थ फर्दर प्रोसेसिंग कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेल्स व्हॅल्यू, विक्री मूल्य. ओके. नेक्स्ट 12th, इन सर्व्हिस कॉस्टिंग कॉस्ट ऑफ एम्प्टी बेड्स इज ट्रीटेड ॲज. सेवा खर्च पद्धतीत रिकाम्या बेडचा खर्च कसा मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे डायरेक्ट कॉस्ट, अपॉर्च्युनिटी कॉस्ट, फिक्स कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फिक्स कॉस्ट. ठीक आहे, तिथे एम्प्टी सर्व्हिस कॉस्टिंगमध्ये बेड किती पण एम्प्टी असो पण तो काय असतो फिक्स कॉस्ट असतो. नेक्स्ट 13, PV रेशियो इम्प्रूव्ह वेन. PV गुणोत्तर सुधारतो जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे व्हेरिएबल कॉस्ट डिवाइड बाय युनिट इन्क्रीज, सेकंड फिक्स रेट डिवाइड बाय युनिट इन्क्रीज, थर्ड सेलिंग प्राइस डिवाइड बाय युनिट इन्क्रीज अँड सेलिंग प्राइस युनिट्स फॉल. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेलिंग प्राइस पर युनिट इन्क्रीज. प्रति युनिट विक्री किंमत वाढते. ठीक आहे, मीन्स हे जे आहे हे काय आहे व्हेरिएबल कॉस्ट आहे, पर युनिट इन्क्रीज, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इन्क्रीज. ओके. नेक्स्ट 14, इन बॅच कॉस्टिंग ॲज बॅच साईज इन्क्रीज कॉस्ट पर युनिट. बॅच पद्धतीत बॅच आकार वाढल्यास प्रति युनिट खर्च काय असतो? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज, डिक्रीज, रिमेन सेम अँड फ्लक्च्युएट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिक्रीज, मीन्स घटतो. ठीक आहे. नेक्स्ट 15, ओव्हर ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड मीन्स. जास्त ओव्हरहेड शोषण याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे ॲक्च्युअल ओव्हरहेड ग्रेटर दॅन ॲब्झॉर्ब ओव्हरहेड, सेकंड ॲक्च्युअल ओव्हरहेड लेस दॅन ॲब्झॉर्ब ओव्हरहेड, बोथ इक्वल अँड ओव्हरहेड इग्नोर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲक्च्युअल ओव्हरहेड लेस दॅन ॲब्झॉर्ब ओव्हरहेड, प्रत्यक्ष ओव्हरहेड लेस दॅन शोषलेले ओव्हरहेड्स. ओके. नेक्स्ट 16, ब्रेक इवन पॉईंट इज वेअर. ब्रेक इवन पॉईंट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे कॉन्ट्रीब्युशन इक्वल्स टू फिक्स कॉस्ट, सेकंड कॉन्ट्रीब्युशन ग्रेटर दॅन फिक्स कॉस्ट, थर्ड कॉन्ट्रीब्युशन लेस दॅन फिक्स कॉस्ट अँड फोर्थ प्रॉफिट इज मॅक्झिमम. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन इक्वल्स टू फिक्स कॉस्ट, योगदान इक्वल्स टू निश्चित खर्च, नफा नाही आणि तोटा पण नाही. नेक्स्ट 17, इफ स्टँडर्ड फिक्स ओव्हरहेड रिकव्हरी रेट 10 रुपीज पर युनिट, बजेटिंग प्रोडक्शन 6000 पर युनिट, ॲक्च्युअल आउटपुट 5000 पर युनिट, फिक्स ओव्हरहेड व्हॉल्यूम व्हेरियन्स इज. जर निश्चित ओव्हरहेड दर 10 रुपये पर युनिट, अंदाजित उत्पादन 6000, प्रत्यक्ष उत्पादन 5000 असेल तर निश्चित ओव्हरहेड व्हॉल्यूम फरक किती आहे? ठीक आहे, तर आपल्याला दिलेला आहे रिकव्हरी रेट 10 रुपये, बजेट प्रोडक्शन 6000, ॲक्च्युअल आहे आउटपुट 5000 युनिट. तर इथे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर 5000 मायनस 6000 इंटू 10 मीन्स इनडायरेक्टली इथे 10000 आन्सर येणार. तर 10000 ॲडवर्स इथे काय येईल करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट 18, स्टँडर्ड लेबर टाइम इक्वल्स टू 50 hours, ॲक्च्युअल इक्वल्स टू 45 hours, स्टँडर्ड रेट इक्वल्स टू 100 रुपीज पर अवर, इफिशियन्सी व्हेरियन्स इक्वल्स टू. बघा काय मानक वेळ 50 तास, प्रत्यक्ष 45 तास, मानक दर 100 रुपये पर अवर, कार्यक्षमता फरक किती? बघा आपल्याला इथे फेवरेबल येईल. फेवरेबल का बरं येईल? कारण की 50 मायनस 45 म्हणजे 5 इंटू 100 मीन्स 5000 मीन्स इनडायरेक्टली पॉझिटिव्हमध्ये आहे, तर 5000 फेवरेबल इथे काय येईल करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट 19, संक कॉस्ट आर. झालेल्या संक खर्चाचे स्वरूप काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिलेव्हंट, इररिलेव्हंट, अवॉइडेबल, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इररिलेव्हंट, असंबंधित. ठीक आहे, आधीच झालेला व परत मिळवता न येणारा जो खर्च असतो तो याला म्हणतो आपण संक कॉस्ट. नेक्स्ट 20, इन वेटेज ॲव्हरेज मेथड क्लोजिंग WIP इज कन्सिडर्ड ॲज. वजनीत सरासरी पद्धतीत अंतिम WIP चे गणित काय? तर बघा ऑप्शन आहे फुल कम्प्लिशन, सेकंड पार्टिशियल कम्प्लिशन, थर्ड झिरो अँड फोर्थ इग्नोर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पार्टिशियल कम्प्लिशन, वजनीत सरासरी अंशतः पूर्ण धरते. ठीक आहे.
नेक्स्ट 21 इन जॉइंट प्रोडक्ट कॉस्टिंग NRV मेथड अलोकेट बेस्ड ऑन संयुक्त उत्पादन खर्च पद्धतीत NRV पद्धत कोणत्या आधारावर वाटप करते? तर बघा ऑप्शन आहे स्प्लिट ऑफ पॉइंट, सेकंड आफ्टर फर्दर प्रोसेसिंग, थर्ड स्क्रॅप व्हॅल्यू अँड फोर्थ प्रोडक्शन क्वांटिटी. करेक्ट आन्सर आहे सेकंड आफ्टर फर्दर प्रोसेसिंग, पुढील प्रक्रिया झाल्यानंतर. ठीक आहे. नेक्स्ट 22 ओव्हरहेड कॉस्ट व्हेरियन्स इक्वल टू ओव्हरहेड खर्च फरक कशाशी समतुल्य आहे? तर बघा ऑप्शन आहे इफिशियन्सी प्लस व्हॉल्यूम व्हेरियन्स, सेकंड कॅलेंडर प्लस कॅपॅसिटी व्हेरियन्स, थर्ड एक्सपेंडिचर प्लस व्हॉल्यूम व्हेरियन्स अँड फोर्थ फिक्स प्लस व्हेरिएबल ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्सपेंडिचर प्लस व्हॉल्यूम व्हेरियन्स. ठीक आहे. नेक्स्ट 23 ZBB स्टार्ट फ्रॉम शून्याधारित अर्थसंकल्प सुरू होते. तर बघा ऑप्शन आहे प्रिव्हियस इयर बजेट, करंट एस्टिमेट, झिरो अँड फोरकास्टेड सेल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड झिरो. ठीक आहे. प्रत्येक खर्च शून्यापासून नव्याने सिद्ध करावा लागतो. नेक्स्ट 24 फिक्स कॉस्ट पर युनिट, प्रति युनिट खर्च निश्चित खर्च काय असतो? बघा ऑप्शन आहे इन्क्रीज ॲज अ आउटपुट इन्क्रीज, सेकंड डिक्रीज ॲज अ आउटपुट डिक्रीज, थर्ड रिमेन कॉन्स्टंट अँड फोर्थ फ्लक्च्युएट रँडमली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिक्रीज ॲज अ आउटपुट इन्क्रीज, उत्पादन वाढल्यास घटतो. ठीक आहे. एकूण निश्चित खर्च तोच असतो ज्यामुळे प्रति युनिट निश्चित खर्च काय असतो? कमी होतो. तसंच बघा कॉस्ट अँड मॅनेजमेंटची सेपरेट PDF अवेलेबल आहे जे तुम्हाला डेप्युटी मॅनेजर अकाउंटंट ऑडिटरसाठी कामात येणार आहे. त्याच्यामध्ये 1000+ MCQs आहे. त्याची प्राइस आहे 150 रुपीज. ज्यांना पण सेपरेट PDF सुद्धा अवेलेबल आहे तर PDF जर हवी असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून इथनं तुम्ही PDF परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 25 इन सर्व्हिस कॉस्टिंग कॉस्ट पर किलोमीटर इज डिस्टॉर्टेड वेन. सेवा खर्च पद्धतीत प्रति किलोमीटर खर्च चुकीचा दिसतो जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे डिस्टन्स इज युनिफॉर्म, सेकंड लोन फॅक्टर वॅरीज, थर्ड फिक्स कॉस्ट निग्लिजिबल अँड फोर्थ व्हेरिएबल कॉस्ट झिरो. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लोड फॅक्टर वॅरीज, लोड वेगवेगळा असतो ते. नेक्स्ट 26 फ्लेक्सिबल बजेट इज युजफुल वेन कॉस्ट आर. लवचिक अंदाजपत्रक उपयुक्त असते जेव्हा खर्च काय असतो? तर बघा ऑप्शन आहे फिक्स्ड, व्हेरिएबल, मिक्स अँड सम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मिक्स असतो. ठीक आहे. नेक्स्ट 27 इन कॉस्ट शीट ॲबनॉर्मल लॉसेस, खर्च पत्रकात असामान्य तोटा म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे इन्क्लुडेड, शोन सेपरेटली, थर्ड इग्नोर्ड अँड फोर्थ ॲडेड टू द कॉस्ट ऑफ सेल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड शो सेपरेटली, स्वतंत्र दाखवला जातो. ओके. नेक्स्ट 28 जॉइंट प्रोडक्ट डिफर फ्रॉम प्रोडक्ट बाय प्रोडक्ट बिकॉज ऑफ. संयुक्त उत्पादन व उपउत्पादन यात फरक कारण काय? तर बघा ऑप्शन आहे इनसिग्निफिकंट व्हॅल्यू, सेकंड प्रोडक्ट इंटेन्शनली, थर्ड हाय मार्केट व्हॅल्यू अँड फोर्थ बोथ बी अँड सी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ बी अँड सी मीन्स प्रोडक्ट इंटेन्शनली अँड हाय मार्केट व्हॅल्यू. नेक्स्ट 29 लेबर टर्नओव्हर इन्क्रीज लेबर कॉस्ट बिकॉज ऑफ. कामगार बदलाचा दर वाढल्यामुळे कामगार खर्च का वाढतो? तर बघा ऑप्शन आहे ट्रेनिंग, रिक्रुटमेंट अँड इनइफिशियन्सी. तर करेक्ट आन्सर आहे सर्वच, प्रशिक्षण, भरती, कार्यक्षमता कमी असल्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट 30 इन जॉब कॉस्टिंग कॉस्ट इज कलेक्टेड. नोकरी खर्च पद्धतीत खर्च गोळा कधी केला जातो? तर बघा ऑप्शन आहे बाय प्रोसेस, बाय बॅच, बाय जॉब, बाय ॲक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बाय जॉब, नोकरीनुसार. ठीक आहे. प्रत्येक नोकरी स्वतंत्र खर्च युनिट म्हणून घेतली जाते. नेक्स्ट 31 इफ कॉन्ट्रीब्युशन पर युनिट इज 20 रुपीज, फिक्स कॉस्ट 1 लाख, डिझायर्ड प्रॉफिट 50,000, रिक्वायर्ड सेल्स इन युनिट. बघा जर प्रति युनिट योगदान 20 रुपये, निश्चित खर्च 1 लाख आणि अनपेक्षित नफा 50,000 असेल तर आवश्यक विक्री युनिट्स किती? तर बघा ऑप्शन आहे 5,000, 7,500, 10,000 अँड 2,500. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 7,500. कसं? फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन मीन्स 1 लाख प्लस 50,000 डिवाइड बाय 20. तर 7,500 युनिट्स इथे आन्सर येईल. नेक्स्ट 32 इन प्रोसेस कॉस्टिंग ॲबनॉर्मल गेन अराइज वेन. प्रक्रिया खर्च पद्धतीत असामान्य नफा केव्हा होतो? तर बघा ऑप्शन आहे ॲक्च्युअल लॉस ग्रेटर दॅन नॉर्मल लॉस, सेकंड ॲक्च्युअल लॉस लेस दॅन नॉर्मल लॉस, थर्ड ॲक्च्युअल आउटपुट लेस दॅन एक्सपेक्टेड आउटपुट अँड फोर्थ स्क्रॅप हॅज नो व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲक्च्युअल लॉस डिवाइड बाय नॉर्मल लॉस, प्रत्यक्ष नफा लेस दॅन सामान्य तोटा.
नेक्स्ट 33, इफ ॲक्च्युअल ओव्हरहेड इक्वल्स टू 5 lakh, ॲब्झॉर्ब ओव्हरहेड 5,20,000, देन ओव्हरहेड इज. जर प्रत्यक्ष ओव्हरहेड 5 लाख आणि शोषलेले 5,20,000 असतील तर ओव्हरहेड्स किती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अंडर ॲब्झॉर्ब बाय 20,000, सेकंड ओव्हर ॲब्झॉर्ब बाय 20,000, एक्झॅक्टली ॲब्झॉर्ब अँड नन. तर करेक्ट आन्सर आहे इथे ओव्हर ॲब्झॉर्ब बाय 20,000, कारण की 5 लाख आणि 5,20,000 मीन्स किती डिफरन्स आहे? 20,000चा, आणि ते 20,000 काय जास्त आहे म्हणून त्याला म्हटलं आहे ओव्हर ॲब्झॉर्ब. नेक्स्ट 34, विच व्हेरियन्स मेजर अंडर और ओव्हर रिकव्हरी ऑफ ओव्हरहेड्स. कोणता फरक ओव्हरहेड कमी जास्त वसुली मोजतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इफिशियन्सी व्हेरियन्स, सेकंड कॅपॅसिटी व्हेरियन्स, थर्ड ओव्हरहेड कॉस्ट व्हेरियन्स अँड फोर्थ लेबर रेट व्हेरियन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ओव्हरहेड कॉस्ट व्हेरियन्स, ओव्हरहेड खर्च फरक. बरोबर आहे. ॲक्च्युअल ओव्हरहेड मायनस ॲब्झॉर्ब ओव्हरहेड मीन्स ओव्हरहेड कॉस्ट व्हेरियन्स. ओके. नेक्स्ट 35, when standard hour 1,000, actual hours 900, efficiency ratio is. तर बघा मानक तास 1000, प्रत्यक्ष 900, कार्यक्षमता गुणोत्तर किती? तर बघा ऑप्शन आहे 110%, 100%, 90%, 80%. तर करेक्ट आन्सर आहे 90. 900 डिवाइड बाय 1000 इंटू 100 केलं तर 90% इथे काय येईल? करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट 36, इन जॉब कॉस्टिंग इनडायरेक्ट कॉस्ट आर अपॉर्शन युजिंग. नोकरी खर्च पद्धतीमध्ये अप्रत्यक्ष खर्च वाटपाची वापरतात. तर बघा ऑप्शन आहे डायरेक्ट अलोकेशन, मशीन आवर रेट, ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन रेट अँड ॲक्च्युअल डायरेक्ट वेजेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन रेट, ओव्हरहेड शोषण दर. अप्रत्यक्ष खर्च शोषण दरांनी वसूल होतो नेहमी. नेक्स्ट 37, इन सर्व्हिस कॉस्टिंग कॉस्ट पर टन किलोमीटर इज यूज्ड इन. सेवा खर्च पद्धतीत प्रति टन किलोमीटर खर्च का वापरतात? तर बघा ऑप्शन आहे हॉस्पिटल, हॉटेल, ट्रान्सपोर्ट अँड पॉवर हाऊस. तो करेक्ट आन्सर आहे ट्रान्सपोर्ट. वाहतूक खर्चात टन किलोमीटर किंवा प्रवासी किलोमीटर वापरतात. नेक्स्ट 38, फिक्स ओव्हरहेड कॅपॅसिटी व्हेरियन्स इज फेवरेबल व्हेन. निश्चित ओव्हरहेड क्षमता फरक अनुकूल केव्हा होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲक्च्युअल वर्किंग डे ग्रेटर दॅन बजेटेड, सेकंड ॲक्च्युअल वर्किंग डे लेस दॅन बजेटेड, थर्ड ॲक्च्युअल आउटपुट इक्वल्स टू बजेटेड अँड फोर्थ फिक्स कॉस्ट रिड्यूस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ॲक्च्युअल वर्किंग डेज ग्रेटर दॅन बजेट, प्रत्यक्ष दिवस ग्रेटर दॅन अंदाज. नेक्स्ट 39, इफ सेल्स इक्वल्स टू 10 lakh, व्हेरिएबल कॉस्ट 6 lakh, फिक्स कॉस्ट इक्वल्स टू 2 lakh, प्रॉफिट इक्वल्स टू व्हॉट? बघा विक्री 10 लाख, व्हेरिएबल कॉस्ट 6 लाख, फिक्स कॉस्ट 2 लाख, तर नफा किती? तर बघा ऑप्शन आहे 2 lakh, 4 lakh, 1 lakh, 3 lakh. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 2 lakh. ठीक आहे. कॉन्ट्रीब्युशन इक्वल्स टू काय येईल? 10 lakh मायनस 6 lakh म्हणजे 4 lakh, आणि 4 lakh मायनस 2 lakh फिक्स कॉस्ट मीन्स प्रॉफिट किती झाला? 2 lakhचा. नेक्स्ट 40, ब्रेक इवन पॉईंट इन युनिट इन्क्रीज वेन. ब्रेक इवन पॉईंट युनिट्स वाढतो जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरिएबल कॉस्ट ग्रेटर दॅन युनिट डिक्रीज, सेकंड फिक्स कॉस्ट इन्क्रीज, थर्ड सेलिंग प्राइस इन्क्रीज अँड फोर्थ कॉन्ट्रीब्युशन पर युनिट इन्क्रीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फिक्स्ड कॉस्ट इन्क्रीज, फिक्स कॉस्ट वाढतो. नेक्स्ट 41, फ्लेक्झिबल बजेट इज प्रिपेअर्ड फॉर. लवचिक अंदाजपत्रक तयार केले जाते केव्हा? बघा 1 लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी, सेकंड मल्टिपल लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी, थर्ड ओनली फिक्स कॉस्ट अँड फोर्थ फ्युचर कॉस्ट ॲट ॲक्च्युअल आउटपुट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मल्टिपल लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी. अनेक पातळ्या, विविध पातळ्यांवर तुलना करण्यासाठी आपण फ्लेक्झिबल बजेट प्रिपेअर करतो. ओके. नेक्स्ट 42, इन ABC कॉस्ट ड्रायव्हर आर फॅक्टर दॅट. ABC मध्ये खर्च नियंत्रण हे घटक असतात जे. तर बघा ऑप्शन आहे मेजर प्रोटेक्शन व्हॉल्यूम, सेकंड ड्राईव्ह इनडायरेक्ट कॉस्ट, थर्ड अलोकेटेड डायरेक्ट कॉस्ट अँड फोर्थ ड्राईव्ह फिक्स कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ड्राईव्ह इनडायरेक्ट कॉस्ट. अप्रत्यक्ष खर्च वाढवतात. ओके. नेक्स्ट 43, इन प्रोसेस कॉस्टिंग इक्विव्हॅलंट युनिट आर कॅल्क्युलेटेड टू. प्रक्रिया खर्चात समतुल्य युनिट्स मोजण्याचा उद्देश काय? तर बघा ऑप्शन आहे इन्क्लूड ॲबनॉर्मल लॉस, सेकंड व्हॅल्यू इनकम्प्लीट युनिट, थर्ड इग्नोर स्क्रॅप अँड फोर्थ अलोकेटेड जॉईंट स्टॉक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड व्हॅल्यू इनकम्प्लीट युनिट, अपूर्ण युनिट्सचे मूल्य. नेक्स्ट 44, इन बॅच कॉस्टिंग इकॉनॉमिक बॅच क्वांटिटी मिनिमाइज. बघा बॅच खर्च पद्धतीत आर्थिक बॅच प्रमाण कमी करते. तर बघा ऑप्शन आहे सेटअप कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट,
ऑर्डरिंग प्लस कॅरिंग कॉस्ट अँड फिक्स कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑर्डरिंग प्लस कॅरिंग कॉस्ट, ऑर्डर व वाहतूक खर्च. नेक्स्ट 45, ॲबनॉर्मल आयडल टाइम कॉस्ट इज ट्रीटेड ॲज. असामान्य रिकामा वेळ खर्च समजतो. बघा ऑप्शन आहे पार्ट ऑफ प्राइम कॉस्ट, सेकंड ॲडेड टू ओव्हरहेड, थर्ड चार्ज टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अँड इग्नोर्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, चार्ज टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस, खर्च लेखा नफा तोटा खात्यामध्ये. नेक्स्ट 46, विच बजेट इज नॉट अ फंक्शनल बजेट. खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक कार्यात्मक नाही. तर बघा ऑप्शन आहे प्रोडक्शन बजेट, सेल्स बजेट, मास्टर बजेट अँड कॅश बजेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मास्टर बजेट, मास्टर अंदाजपत्रक. ठीक आहे. नेक्स्ट 47, फिक्स कॉस्ट पर युनिट ॲट फुल कॅपॅसिटी इज 20 रुपीज पर युनिट. ॲट 80% कॅपॅसिटी इट बिकम्स. पूर्ण क्षमतेवर निश्चित खर्च 20 रुपये प्रति युनिट असेल तर 80% क्षमतेवर किती. तर बघा ऑप्शन आहे 18 रुपीज पर युनिट, 20. ठीक आहे. 16 रुपीज पर युनिट, 20 रुपीज पर युनिट, 25 रुपीज अँड 15 रुपीज. तर करेक्ट आन्सर आहे 16 रुपीज पर युनिट. ठीक आहे. नेक्स्ट 48, इन जॉइंट प्रोडक्ट कॉस्टिंग सेल्स व्हॅल्यू ॲट स्प्लिट ऑफ मेथड इज यूज्ड व्हेन. संयुक्त उत्पादन खर्चात स्प्लिट ऑफ पद्धत वापरली जाते जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे फर्दर प्रोसेसिंग इज निग्लिजिबल, सेकंड फर्दर कॉस्ट आर इनसफिशियंट, थर्ड नो स्क्रॅप व्हॅल्यू अँड फोर्थ इक्वल क्वांटिटीज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, फर्दर प्रोसेसिंग इज निग्लिजिबल. ओके. नेक्स्ट 49, इफ ॲक्च्युअल रेट ग्रेटर दॅन स्टँडर्ड रेट लेबर रेट व्हेरियन्सेस. जर प्रत्यक्ष दर मानक दरपेक्षा जास्त असेल तर मजुरी दर फरक काय. तर बघा ऑप्शन आहे फेवरेबल, ॲडवर्स, झिरो, कॅन नॉट से. तर करेक्ट आन्सर आहे इथे ॲडवर्स मीन्स प्रतिकूल. प्रत्यक्ष जास्त असल्याने तो प्रतिकूल फरक असतो. ओके. फेवरेबल. नेक्स्ट 50, वेन पी व्ही रेशिओ इन्क्रीज ब्रेक इवन सेल्स आर. जेव्हा पी व्ही रेशिओ गुणोत्तर वाढते तेव्हा ब्रेक इवन विक्री किती. तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज, डिक्रीज, रिमेन सेम अँड डबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, डिक्रीज, कमी होते. जास्त योगदानामुळे बीईपी काय होतो, कमी होतो. तसंच बघा PDF अवेलेबल आहे, अकाउंट्स ऑल इन वन इंग्लिश अँड मराठी कंबाईनमध्ये आहे. तसंच मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, डेप्युटी मॅनेजरची PDF सुद्धा अवेलेबल आहे, रिव्हिजन अकाउंट्स MCQज आहे आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस सुद्धा MCQज अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.